काय ग, कसं वाटतंय तुला इकडे गावाकडे? छान वाटतंय, पण कधी कधी वाटतंय की इथून जावं असं. का ग? अरे काल काय झालं माहितीये का, मी मंदिरात गेलो होतो आणि तिथं दोघं तिघं पोरं होते आणि त्यांनी माझी चेष्टा केली माहितीये का. का? मी त्यांना ॲड्रेस विचारला तर त्यांनी मला चुकीचा ॲड्रेस सांगितला आणि मला दुसऱ्याच रस्त्याला पाठवलं आणि नंतर ना मागणं येऊन सॉरी वगैरे बोलले आणि गेले निघून. खुश वाटत होती मला तर. असतील कोणतरी अशीच टपोरी. थांब, आपण काय बागेत झालं? कशासाठी गेलतो? फुलं आणायसाठी. घेतली? नाही आता. यार मला नाही परत जायचं. मग आता मी एकटी जाऊ काय? प्लीज जा ना. यार काय हे. प्लीज प्लीज प्लीज. बस ठीक आहे, जा तू घरी, मी जाते. चाले ह्याला सायकल भारी वाटते ना. आणि तू मग आले भाऊ आयुष्यात घोडा आणि सायकल असं पाहिजे. मग हे काय? गाडी बिडीचा जमाना बाद आहे हो. अरे हो अण्णा, बस चल. असं काहीतरी करतेस बघ. अहो मी म्हणून तुला लहान- सांगतो गाडी घेऊन चल म्हणून. किती दिलास? काय खोळा बेळा झालेस का काय? हे बघ आपल्या दोघांचा फोटो लावला. मला वाटलेलंच आपलं कोणतरी लक्ष ठेवून आहे भावा. आपल्या दोघांचा चालता चालता फोटो काढला बघ कोणतरी. शिव मी आहे आणि यो तू आहेस. आपला आणि शिव विषय आपल्या बाबा. आयुष्यात झालाय सगळा चिखल. पाल गेल्यापासून आयुष्यात आपल्या चिखल झालाय मर्दा. असं लागलं रे, फक्त तोंडात असला तेवढं निर्माण आणूया आणि धुवून टाकूया बघ सगळं आपण आयुष्य. टाकूया. आयुष्यात वॉशिंग पावडर निर्माण झाले बघ. हा होय. कुठं होतास इतक्या दिवस? हा कुठं सोडून गेलतास मला? हे भावा, ते हिला सोडायला गेलो तुम्ही. कुणाला सोडायला गेलतास सांग? हा ते सुशा इथे गावात बाबा वैताग आलाय, कोण नाही आपल्याला. दुबई जाऊया चल. अरे इथं काय करताय? मग कुठं तुमच्या घरला येऊ? अरे बा तिथं आपल्या शेतात पुरी फुलं तोडते ते. कुठल्या पुरी? काय बाबा, तोडून दे काय की रे. पुरी फुलं तोडणार नाही तर कोण तोडणार सांग फुलं? पुरी फुलासारख्या असतात रे. आपलं कशासारख्या असते त्या? फुलबागरासारख्या असते त्या. तोडू दे. पण आपल्या शेतातलं तोडते ते रे. अण्णा आपल्याला हाणल की. होय. कुठला अण्णा? कुठला अण्णा? आपली नाही तुझी बाबा. अण्णा बाबा वय काय करूया मग सांग, तुमचं म्हणणं काय? सगळी जाऊ पुढे. दोन अडवाय पाहिजे. अडवाय पाहिजे. मग आपला काय उपयोग मग? वय फुलं तोडतात मला चुकीचं करते ते. चोर पोरगी असू नाही पोरगा असू दे, चोर असते. हा सांगून ने चालतंय. सांगून नाही चालतंय, बिना सांगता नाही तर चुकी करते. आपण एक काम करूया, फुलं मागूया आणि पैसे घेऊया. हा चालतंय. नाही, फुलं देऊया आणि पैसे घेऊया. चालतंय. बाबा तो काय बोल. तू चल सांगतो, काढ आपली. ये चला. आजच्या ठळक बातम्या. शेतात चोरी करून एका मुलीला बेदम मारहाण. 1 2 3 4 धरा माझा डुक्कर पळाला. हे अरे कोण लाज वाटते काय मारता तुम्हाला? इज्जत घालवली समाजी. पेपर कुठे आहे? तू काय, मी जाईल तिथं मागणं देतोस काय? कोण तुझ्या मागणं कोण आले? हा मग काल तिथं मंदिरात होता. ए शेत कोणाचा हे सांग जरा हिला. बाबा आपला विषय आहे काय? बाळा ही सगळी जमीन दिसते ना तुला, शेवटचं टोक दिसते ना तिथपर्यंत. हे सगळं आमचं आहे. आम्ही तिघा भावांनी कष्ट करून उभा केले. एक आणि एक झाड लावलाय. एक आणि एक झाड घाम गाळलाय. या इथं तवा पाणी पाजत नाही आम्ही फुलांना, डायरेक्ट घाम गावतो. तवा कुठं उगवून आलंय सगळं आणि फुलं तोडतेस होय? हा घरला असं शिकवलंय काय तुला? सगळं गाव काय तुमचंच आहे काय? जाईल तिथं मागणं येतं असं लगेच? सुशा मर्दा हिने बाबा आपल्या बागावर कब्जा केलाय. ए, काल तिथं त्या मंदिरात काय करत होतीस पाया पडायला आलेलो. आणि इथं काय करत होतीस? देवासाठी फुलं नाही लावतो. तू काय देवरेश आहेस काय जरा? भावा हिचा काहीतरी विषय आहे. ही गावात अशी बोंबलं थिंडायली. आपलं भावा गावाचं नुकसान आहे हिच्यामुळं. किती तोडल्या बघ भावा. किती तोडले बघ. एवढी फुलं तोडली तीस, लाजा वाटतात काय तुला? कशाला लाजा वाटेल? देवासाठी न्यायला आलोय ना. देवासाठी विचारून करायचं असतंय ग. उद्या देवासाठी तू काय म्हणशील माहितीये काय? उद्या देवाला आमच्या सोनं घालायचंय. सोन्याच्या दुकानात जाशील आणि म्हणते सोनं आणले, चला माझ्या देवाला सोनं तसं घालाय. का करीन मी? इथं कोण नव्हतं विचारायसाठी. नव्हतं की? आम्ही जाताना विचारूनच नाही ना आम्ही एक होतो. माणूस ठेवलेला इथं. कोणच नव्हतं, मला दिसलंच नाही कोण पण. नाटकी करते ही पोरगी, नाटकी करते. नव्हतं कोण तर. मी जा बाई जा. नाव काय ग तुझं? प्रिया. हा मामा कशा सांगतेस? तू विचारलास? मी विचारलं केलं ना. अण्णा ए ते फुलं देऊन जा की. नाही बाबा, मी लई मेहनतीनं तो. लय मेहनतीने तोडले ते. असू दे देऊन जा. हे जा फुलं आणजा जा. नाही मी नाही देणार. अरे दे म्हणलं. नाही मी तुला नाही बघा देणार. शेवट सांगायला फुलं दे. ए घे सोजल घे. नाही मी नाही देणार. नाही देणार. नाही म्हणते. बरं जा. झेंडूच आहेस.
वर्षा सुशांत अरे झोप झोप उठू नको. नाही सलाईन चालू आहे रे. असू दे बस. मग कशी आहे त्या तब्येत? आहे आता- आता आता. ठीक आहे. कसं आहेस? ठीक आहे. कसं झालं पण कोण मारलं? अंजली आणि तिच्या भावाने. पण तू यातलं सूरजला काय सांगू नको. अरे अंजलीला तर मी तेव्हा सोडून आलतो दुपारी. जाऊ दे, ह्यातलं हा विषय काढू नको. सूरजला ह्यातलं काय सांगू नको. तो कसा आहे? हाय आता ठीकच आहे. बघू आता. जाऊ दे, तू आता इथून जा. पप्पा यायला लागल्यात. नको नको, तू जा इथून. ठीक आहे काळजी घे. ह्यातलं त्याला काय सांगू नको. कसं वाटते? आहे बरं आहे पप्पा, बसा. कसं काय लागलं? ते गाडीवरून पडली ना, ते त्यामुळे जरा जास्त. कोणी मारलं? नाही नाही, कुणी मारलं नाही. ते गाडी घेऊन जात होते आणि पडले खाली. डिस्चार्ज कधी आहे? ते मॅडम म्हणत होते की रिकवर व्हायला अजून थोडा वेळ लागेल. नको, ते बरं दिसत नाही. सरपंचाची पोरगी इथं दवाखान्यात म्हणल्यावर माणसं काय म्हणतील? हा, मी मॅडम संग बोलून घेतो. घरला जाऊया. डिस्चार्ज कधी आहे? 1-2 दिवस लागतील. कसं होतं, माणसं जरा विचारत्या. डिस्चार्ज दिला तर बरं होईल. घेऊन जावा, माझी काय हरकत नाही, पण तुमच्या जबाबदारीवर घेऊन जावा. ह्या गोळ्या देतो, व्यवस्थित गोळ्या घ्या. ओके. तुमचं बिल किती होतंय काय? 1000. आता बघ, काळजी घ्यायची. उगाच बोंबलत फिरायचं नाही. हा, चल. बसा. बसलीस काय?